राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यामुळे राज्यभरात नेत्यांच्या सभा आणि मेळावे सुरू आहेत। काही ठिकाणी महायुतीमधील पक्षही आमने सामने आल्याचं पाहायला मिळते आणि निवडणुकीच्या निमित्तानं पैशाचं राजकारण रंगतानाही दिसते। विशेष म्हणजे यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी नव्हे तर महायुतीतीलच भाजपा आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं बोललं जात होतं। मात्र असं काही नाही म्हणत त्यावर पडदा टाकण्यात आला। मात्र स्थानिक पातळीवरील राजकारणात भाजपा आणि शिंदे गटात होणारी तूतू मैमे काही थांबेना। त्याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे मालवणमधील शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली आणि तिथे चक्क 25 लाख रुपयांची रोकड सापडली। निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घडामोडीची चर्चा जर होणारच, त्यावर भाजपचं नेमकं म्हणणं काय आहे, मालवणमधील राजकारणात नेमकं काय घडतंय याचा सविस्तर आढावा घेणारा आजचा आपला हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मालवण नगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने जोर लावलाय, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपाचीच कोंडी केल्याचं दिसतंय। निलेश राणे यांनी याआधी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जातीचं प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप केला होता। तो वाद शमत नाही तोच निलेश राणेंनी बुधवारी भाजपच्या मालवणमधील एका पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं। विजय केनवडेकर असं या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे। निलेश राणे अचानक त्यांच्या घरी गेले। त्यानंतर कार्यकर्ते निलेश राणेंना बेडरूम मध्ये घेऊन गेले। त्यावेळी तिथे पैशांनी भरलेली बॅग आढळली। त्यामध्ये 25 लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचं बोललं जाते। भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी झालेल्या या सर्व प्रकाराला निलेश राणेंनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जबाबदार धरले। रवींद्र चव्हाण जेव्हा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा वेगळं वातावरण तयार करून जातात। काल ते मालवणमध्ये आले होते, त्यावरून मला संशय आला होता की हे फक्त सभेसाठी आलेले नाहीत, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय। हे पैसे इकडे शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। आता या सर माझे पैसे आहे ते की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात। काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेलं नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार। संध्याकाळची सभा होती। आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं। या सगळ्या प्रकारानंतर निलेश राणे आज नगरपालिकेत देखील दाखल झाले। यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली। तसंच या प्रकरणी FIR दाखल होणार की नाही असा प्रश्नही उपस्थित केला। त्यांच्याकडून जसे आदेश येतील, जे काही आदेश येतील त्या आदेशानुसार मी लगेच कार्यवाही माझी तात्काळ सुरू होईल। सर तुम्ही तेवढं करा। आणि कारण बघा साहेब, हा क्राईम आहे। हा क्राईम आहे की नाही? आता हा निवडणुकीच्या पलीकडे विषय गेलाय। आपण एक क्राईम सीन पकडलं तर क्राईम सीनचा पहिला पार्ट काय असतो? FIR। आणि FIR झाली नाही तर साहेब हा गुन्हा झालेला आहे, हा मी सिद्ध कसा करणार? दरम्यान मालवणमधील या घडामोडीवर प्रतिक्रिया देत भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलेश राणे यांना सुनावले। एखाद्याच्या घरी जाऊन अशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करणं योग्य आहे का, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे। त्याचबरोबर या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही आपल्या पदाधिकाऱ्याची बाजू घेत भाऊ निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे। नितेश राणे म्हणाले की स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय आहे? आमच्या पक्षाची कोणीही बदनामी करू नये। उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर
असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे? मला मुळात चूक कळली नाही आहे. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये. मग प्रत्येकाचे, कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत. मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली आहे, तो राजकीय आरोप आहे. प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत, काल ते CM साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते. प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे. म्हणून तो राजकीय आरोप आहे, त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे. कोण कुठे जात असतील. आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर. सध्या मालवणमध्ये ही राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. अर्थात वातावरणही त्यामुळे तापलंय. मतदानासाठी काही दिवस बाकी आहेत. तत्पूर्वी काय काय घडामोडी घडणार, स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षातील हा वाद आणखी टोकाला जाणार का, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.